विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 10वी विषय संस्कृत संयुक्त व संपूर्ण पाठाचं नाव आहे विद्यार्थी मित्रो स एव परमाणुः पंचम क्रमांकस्य पाठः अस्ति। घटक मध्ये भाग 1 म्हणून आपण घेतलेला आहे। संस्कृत शिक्षक श्री सोनवणे रमेश नामदेव, शाळेचे नाव मराठा हायस्कूल नाशिक। विद्यार्थी मित्रो, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेमार्फत सुरू असणारं हे आंतरजाल माध्यमेनं अध्यापन म्हणजे ऑनलाईन अध्यापन, त्यामध्ये आज आपण ह्या पाठाचा विचार करणार आहोत। त्या पाठाचंच नाव आहे तुमच्यापुढे स एव परमाणुः आणि चित्र सरांनी दाखवलेलं आहे कोरोना। तर काय याचा कार्यकारण संबंध असेल तर विद्यार्थी मित्रो, परमाणु ही अति सूक्ष्मातली सूक्ष्म वस्तू आहे किंवा परमाणु हा सूक्ष्म घटक आहे आणि त्याचा विचार या पाठामध्ये जसं आपण जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र याचे जसे शास्त्रकार आहेत त्याचप्रमाणे भारतीय तत्त्वज्ञानामध्ये सुद्धा विज्ञानाचा सूक्ष्म अभ्यास करणारे काही तत्त्वज्ञ आहेत आणि म्हणून तुमच्यापुढे हे कोरोनाचं चित्र मी दाखवलेलं आहे। त्यामध्ये मास्क आहे विद्यार्थी मित्रो, मुख संरक्षण, आणि अशा पद्धतीनं कोरोनाचं जंतूचं एक चित्र तुमच्यापुढे आहे। तर हे आणण्याचं कारणच असं आहे विद्यार्थी मित्रो, आपली जी संस्था आहे ती एक चांगल्या प्रकाराने उत्कृष्ट असं अध्यापनामध्ये आपलं वैशिष्ट्य असणारी संस्था आहे आणि त्या माध्यमातून तुमच्यापुढे एक चित्र दाखवलेलं आहे की आपल्या लक्षात यावं की हा कोरोनाचा जो जंतू आहे त्याचा संसर्ग टाळण्यासाठी आपण मास्क वापरतो आणि हे अध्यापनसुद्धा गृहे वसतु रक्षितम वसतु या नियमाप्रमाणे घरी राहा, सुरक्षित राहा आणि त्या जंतूपासून वाचायचं आहे। म्हणजे थोडक्यात हा सूक्ष्म जंतू आहे, त्याच्या संसर्गापासून आपल्याला वाचायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी हे मास्कचं चित्र आहे। असाच आपला हा या ठिकाणी सर्वात लघुकण तो परमाणु आहे आणि म्हणून त्या पाठाचा आपण आज अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रो, आज या प्रास्ताविकामध्ये जर आपण इथे पाहिलं तर प्रास्ताविकाचं जे लिखाण दिलेलं आहे यासमोर तुमच्यापुढे, तर ते एक महत्त्वपूर्ण महर्षी कनाद महोदयांनी परमाणुविषयी केलेला आपला सूक्ष्मातला सूक्ष्म अभ्यास, मग आम्ही बोललो जसं जीवशास्त्र, रसायनशास्त्र याचे शास्त्रज्ञ आहेत, तसेच विद्यार्थी मित्रो या प्रास्ताविकामध्ये वैशेषिक दर्शने असा शब्द मी पुढे जाणारच आहे तुमच्याकडे। त्या पद्धतीप्रमाणे विद्यार्थी मित्रो, आपल्या भारतीय तत्त्वज्ञानामध्ये 6 आस्तिक शास्त्रज्ञ आहेत आणि त्या आस्तिक शास्त्रज्ञांचा विचार या ठिकाणी का करायचा? आपल्याजवळ खूप ज्ञान आहे आणि ते पांडित्य दाखवण्यासाठी नाही। 6 दर्शनकार, त्यातले जे महत्त्वाचे दर्शनकार आहेत ते महर्षी कनाद, त्यांनाच दुसरं उलूकसुद्धा एक नाव आहे विद्यार्थी मित्रो, कारण 6 आस्तिक दर्शनकारामध्ये त्यांचे शास्त्र आणि शास्त्रकार, ज्याप्रमाणे सांख्यशास्त्रकार कपिल मुनी, योगशास्त्रकार महर्षी पतंजली, न्यायशास्त्रकार महर्षी गौतम, वैशेषिक शास्त्रकार महर्षी कनादजी, त्याचप्रमाणे पूर्वमीमांसा जैमिनीजी, त्याचप्रमाणे उत्तरमीमांसा महर्षी बादरायण म्हणजेच व्यास महर्षी, अशा प्रकारचे 6 ऋषी यांनी सूक्ष्मातला सूक्ष्म अभ्यास केलेला आहे विद्यार्थी मित्रो। आणि त्यातलं वैशेषिक जे दर्शनशास्त्र आहे त्याचे कनाद महर्षी, आणि त्या कनाद महर्षींचा या ठिकाणी आपल्याला अधिकाधिक अभ्यास करायचा आहे। आणि म्हणून प्रास्ताविकामध्ये बघूया विद्यार्थी मित्रो, विश्वस्य उत्पत्तीविषये नैके सिद्धांताः प्रतिपादिताः, याचा सरळ अर्थ आहे विद्यार्थी मित्रो तुमच्यापुढे, विश्वाच्या उत्पत्तीविषयी नैके न एके म्हणजे अनेक सिद्धांत प्रतिपादन केलेले आहे। नैके प्राचीनाः सिद्धांताः कालवशतां गताः। विद्यार्थी मित्रो, अनेक सिद्धांत आजही आपण जर बघितलं भौतिकशास्त्रामध्ये,
रसायनशास्त्रामध्ये नवनवीन सिद्धांत येतात, काही सिद्धांत मागे पडतात. त्याप्रमाणे ह्या विश्वाच्या उत्पत्तीविषयीसुद्धा अनेक लोकांनी आपली मतं मांडली. त्यानंतर काही लोकांनी त्यात सुधारणा केली, नवीन नवीन मतं आली आणि म्हणून नैके प्राचीनाः सिद्धांताः कालवशतां गताः, म्हणजे ते कालाच्या ओघात मागे पडले. नैके नूतनाः च, आणि पुढे पुढे नवीन नवीन सिद्धांत येत गेले. अनेक वैज्ञानिकही स्वीकृता, म्हणजे अनेक वैज्ञानिकांनी ते स्वीकारलेले आहेत. ॲटम इति शब्दः सर्वेषां सुपरिचितः एव. विद्यार्थी मित्रो, ॲटम हा शब्द सर्वांना सुपरिचितच आहे. आधुनिक विज्ञानशास्त्रे ॲटम इति मूलकारणं द्रव्यस्य. अणूच हा मूल कारण आहे द्रव्याचं. द्रव्य म्हणजे पदार्थ. विद्यार्थी मित्रो, द्रव्य म्हणजे द्रव पदार्थ घ्यायचा नाही, तर सर्व वस्तूंना या ठिकाणी भाषा आहे ही, आणि त्यामध्ये द्रव म्हणजे अनेक घटक पदार्थ. आधुनिक विज्ञानशास्त्रामध्ये ते म्हणतात ॲटम हाच मूल कारण, सगळ्या द्रव्याचं मूल कारण ते आहे. स एव इलेमेंट. विद्यार्थी मित्र, त्यालाच एलिमेंट इति मन्यते, मानलं जातं. प्राचीन शास्त्रे तु परमाणु निर्मितेः मूलकारणम इति कथितम. आणि प्राचीन शास्त्रातच असंच सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्र, हा परमाणूच सगळ्यांचं मूळ कारण आहे. परमाणु वैशिष्ट्याने, आणि ह्याच परमाणूची काय काय वैशिष्ट्ये आहेत विद्यार्थी मित्र. परमाणु वैशिष्ट्याने, परमाणूची, परमाणु षष्टी विभक्ते हे एकवचनम. वैशिष्ट्याने, त्याची वैशिष्ट्ये. महर्षीना, तृतीया विभक्तीचं एकवचन. महर्षी कणाद महोदयांनी वैशेषिक दर्शने. बघा, म्हणजे प्रास्ताविकामध्ये मी सांगितलं दर्शन ते 6 दर्शनकार आहेत. त्या दर्शनकारामध्ये वैशेषिक एक महत्त्वाचे दर्शनकार आहेत, म्हणून वैशेषिक दर्शनामध्ये कथितानी सांगितलेली आहेत. अस्मिन् विषये अधिकं संशोधनं शक्यम. त्याविषयी अधिक संशोधन शक्य आहे. विद्यार्थी मित्रो, प्रास्ताविक ज्ञानामध्ये, पूर्वज्ञानामध्ये या ठिकाणी धड्यामध्ये आपल्या किंवा पाठामध्ये 2 प्रश्न उपस्थित केलेले आहेत. विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, किम यूयम बिग बँग सिद्धांतविषयी जाणीतः. तुम्ही या बिग बँग सिद्धांताविषयी जाणता? काय काय माहिती आहे तुम्हाला? विद्यार्थी मित्रो, नासासारखी एक आंतरराष्ट्रीय एक मोठी संस्था आज संपूर्ण विश्वाच्या उत्पत्तीची किंवा पृथ्वीच्या उत्पत्तीच्या मुळाशी काय आहे, अनेक सायंटिस्ट त्या ठिकाणी अभ्यास करत आहेत. आणि त्याच्याबरोबर भारताचे जो मूळ भाषा आहे आपली संस्कृत भाषा, त्या संस्कृत भाषेमधील अनेक ग्रंथाचा आधार घेऊन पृथ्वीच्या उत्पत्तीविषयी अनेक सिद्धांत मांडले जात आहेत. त्याविषयी तुम्हा सर्वांना भरपूर ज्ञान आहेच आहे. दुसरा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो, विज्ञान अभ्यासक्रमे. आज तुम्ही त्या विज्ञानाचा अभ्यास करतच आहात, आणि म्हणून विज्ञान अभ्यासक्रमामध्ये विश्माभिः तुमच्याकडून ॲटम विषयी, अणुविषयी किम पठितम, अणुविषयी काय काय वाचलं गेलेलं आहे, काय काय शिकलं गेलेलं आहे. आणि अशा पद्धतीचे महत्त्वपूर्ण 2 प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो, की ज्यामधून आपल्याला पाठाच्या सर्वांगीण ज्ञानासाठी हे पूर्वज्ञान म्हणून उपयोगाला येतात. विद्यार्थी मित्रो, हा जो पाठ आहे स एव परमाणु, हा जो पाठ आहे तो या ठिकाणी नाटकीय पद्धतीनं आहेत. नाटकीय पद्धत म्हणजे काय विद्यार्थी मित्रो? संवादात्मक पाठ आहे. आणि म्हणून एक वडिलांचा आणि एक मुलाचा महत्त्वपूर्ण असा संवाद, आणि त्या संवादातून परमाणु ह्या धड्यावर लेखकांनी प्रकाश पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग सुरुवातीला जसं एखादं नाटक पडद्यावरती सुरू होतं आणि पडदा बाजूला होऊन एखादी व्यक्ती अगोदर आपली भूमिका मांडण्यासाठी येते, त्याप्रमाणे विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी अर्णव नावाचा मुलगा आलेला आहे. बघा, अर्णवः जपाकुसुमं गृहीत्वा. अर्णव नावाचा विद्यार्थी जपाकुसुम म्हणजे जास्वंदीचं फूल घेऊन गृहीत्वा त्वांताव्ये प्रविशती, प्रवेश करतो. तस्य पिता विज्ञानस्य प्राध्यापकः. विद्यार्थी मित्रो, त्याचे वडील जे आहेत ते विज्ञानाचे प्राध्यापक आहेत, म्हणजे सायन्स विज्ञानाचं त्यांना ज्ञान आहे. सह पुस्तक पठने मग्नः, किंतु ते पुस्तक वाचण्यामध्ये मग्न आहेत. तस्य पार्श्वे, त्यांच्या पाठीमागे उत्पीठिकायाम, टेबलावरती, सप्तमी उत्पीठिकायाम
सूक्ष्मेक्षिका वर्तते, एक सूक्ष्मदर्शी यंत्र आहे. विद्यार्थी मित्रो, बघा तुमच्यासमोर चित्र आहेत. अर्णव जपाकुसुम हे पुष्प घेऊन आलेला आहे. त्याचे वडील जे आहेत ते पुस्तक वाचण्यामध्ये मग्न आहेत आणि या ठिकाणी प्रत्यक्ष पाठाच्या संवादाला सुरुवात होते. सर्वांनी शांत मनाने आणि व्यवस्थित हे श्रवण करायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे. कह वदती अर्णवः अर्णवः वदती. अर्णव बोलतो, पितः अस्माकं उद्यानात जपाकुसुममानितं मया. बाबा, पिताश्री, आपल्या उद्यानातून, पंचमी उद्यानात, जपाकुसुमम आनितं मया, माझ्याकडून एक जपाकुसुमाचं फूल आणलेलं आहे बाबा. कियंतः सूक्ष्मः तस्य परागकणाः. पिताश्री, किती सूक्ष्म त्याचे परागकण आहेत. वा, वडिलांना आश्चर्य वाटतं. माझा विद्यार्थी, माझा मुलगा, या ठिकाणी माझा मुलगा आहे आणि तो सुद्धा चांगल्या प्रकारे त्याचं निरीक्षण आहे. म्हणून वडिलांनी लगेच जागलीच सांगितलेलं आहे, सूक्ष्मेक्षिकया पश्य. बेटा, हे अर्णव, तू सूक्ष्मदर्शिका यंत्रातून पहा. आज्ञा केली वडिलांनी. पश्य तेषां कणानां रचनां अपि द्रष्टुं शक्नोसि. बेटा, त्याची सूक्ष्म कणांची रचना तू सूक्ष्मदर्शीच्या माध्यमातून पाहू शकशील. अपि सुद्धा, द्रष्टुम तुमंतव्ये, शक्नोसी, त्या कणांची रचना, तेषां कणानां, षष्ठी विभक्ते हे बहुवचनम, त्या कणांची रचना तू सूक्ष्मदर्शकाच्या माध्यमातून पाहू शकशील. अर्णवः तथा करोती. विद्यार्थी मित्र, अर्णव आपल्या बाबांच्या आज्ञेप्रमाणे तशाच पद्धतीने अनुकरण करत आहे, आचरण करत आहे. आता बघा तुमच्या पुढे अर्णव आहे, जपाकुसुम पुष्प आहे, सूक्ष्मदर्शी यंत्राजवळ घेऊन तो सूक्ष्मदर्शी खाली त्याचं परिशीलन करत आहे, सूक्ष्म निरीक्षण करत आहे. आणि बघा लगेच वडील बोलतायत त्याला. मग पिता किम दृष्टम त्वया. बेटा, तुझ्याकडून काय पाहिलं गेलं. विद्यार्थी मित्र, कोणत्या प्रयोगाची रचना आहे ही. कर्तृ आणि कर्मवाच्य. तर या ठिकाणी किम दृष्टम त्वया, तुझ्याकडून काय पाहिले गेले. कर्मवाच्य. व्हेरी गुड. कर्तृवाच्य आहे का. नाही. कर्तृवाच्य कर्ता हा प्रथमेत असतो. आता वडील तुझ्याकडून काय पाहिले गेले, पाहणारा आहे तो, म्हणून तुझ्याद्वारे काय पाहिले गेले. अर्णवः. अर्णव बोलतो, पितः अद्भुतम तत्. बाबा, पिताश्री, अद्भुत आहे. मी अद्भुत निरीक्षण केलेलं आहे. काय निरीक्षण केलंय. सूक्ष्मकणेषु तस्य अंगानी दृश्यन्ते. सूक्ष्मकणांमध्ये अगदी त्याचं संपूर्ण, या ठिकाणी मला सूक्ष्मदर्शी खाली त्याची संपूर्ण दर्शन झालेलं आहे. म्हणजे मला ते दिसलेलं आहे. दृश्यीर दर्शने. विद्यार्थी मित्र, ज्ञान. दर्शनसुद्धा या ठिकाणी ज्ञान या अर्थीच आहे. आणि केवळ दर्शन म्हणजे पायाचा नमस्कार नाही आहे. दर्शनकार म्हणजे ज्ञानावर विचार करणारे, ज्ञानावर प्रकाश टाकणारे. म्हणून या ठिकाणी त्याचं दर्शन झालेलं आहे. ते सूक्ष्मकण दिसलेलं आहे. वडिलांनी सांगितले पुढे, पिता अर्णव एतानि पुष्पस्य अंगानि त्वं सूक्ष्मेक्षिकया द्रष्टुं शक्नोसि. अर्णव, या पुष्पाची तू फुले किंवा या पुष्प सूक्ष्मेक्षिकया द्रष्टुं शक्नोसि. सूक्ष्मदर्शी खाली याला पाहू शकतोस. विद्यार्थी मित्र, सूक्ष्मेक्षिकया यंत्राने तू पाहू शकलास, परंतु एतत् विश्वं परमाणुभ्यः निर्मितम. अर्णव, अरे बेटा, हे विश्व जे आहे हे परमाणूपासून निर्माण झालेलं आहे. जपाकुसुम फूल तू सूक्ष्मेक्षिका दर्शक यंत्राखाली पाहिलंय, ते तुला शक्य झालंय. परंतु एतत् विश्वम परमाणुभ्यः निर्मितम. हे विश्व तर परमाणूपासून निर्माण झालेलं आहे. ते परमाणवः तू सूक्ष्मेक्षिकया अपि न दृश्यन्ते. ते सूक्ष्मिका दर्शे यंत्राखाली सुद्धा पाहणं शक्य नाही आहे. बघा विद्यार्थी मित्र, पुढच्या संवादात अर्णवचा आणि त्यांच्या वडिलांचा हा संवाद आहे. आणि या संवादात इथपर्यंत आपण आता आलो आहे की वडिलांनी सांगितलंय, जपाकुसुम तू सूक्ष्मेक्षिका या यंत्राखाली पाहू शकलास बेटा, परंतु ह्या जगताला निर्मितीला कारण असणारे जे परमाणू आहे
ते परमाणू इतके सूक्ष्म आहे की ते सूक्ष्मेक्षिका यंत्रामध्ये सुद्धा सहजासहजी पाहणं शक्य नाही. मग अर्णवला शंका निर्माण होते. अर्णव परमाणु नाम किम? बाबा पिताश्री, परमाणू म्हणजे काय बाबा? प्रश्नार्थक चिन्ह आहे या ठिकाणी. अर्णवने प्रश्न केलेला आहे वडिलांना. त्यामुळे वडील म्हणतायत पिता अस्तु, ठीक आहे. कथयामी, अहम कथयामी, मी सांगतो. बेटा चिंता करू नको. अस्तु कथयामी, सांगतो. मुष्टिमात्रान तंडुलान महानसतः आनय. बेटा आपल्या स्वयंपाकघरातून तू मूठभर तांदूळ घेऊन ये. आनय महानसतः, स्वयंपाकघरातून. अर्णव तथा इति उक्त्वा, ठीक आहे तुम्ही जसं बोलता बाबा त्याप्रमाणेच मी अनुकरण करणार आहे. तथेति उक्त्वा, तथा इति उक्त्वा पाकगृहात तंडुलान आनयती. तो पाकघरातून तांदूळ आणतो. स्वीकरोतु भवान, घ्या बाबाश्री, घ्या पिताश्री. आदरार्थी भवान हे सर्वनाम तुमचं इयत्ता 9वीमध्ये झालेलं आहे. स्वीकरोतु भवान. अग्रे पश्यतु, पुढे बघा विद्यार्थी मित्रो. आपल्याला पुढच्या संवादाकडे जायचं आहे. बघा आता तुमच्या पुढे कसलं चित्र आलं आहे? सर काहीतरी छोटे 2 कण आमच्या पुढे पांढऱ्या रंगाचे दिसत आहेत. बरोबर, या ठिकाणी हे तांदूळाचे 2 कण आहेत आणि त्यामध्ये संवादात तुम्हाला समजेलच. पिता म्हणतात अधुना इमम तंडुलम विभज. बेटा तू तांदूळ आणले, ठीक आहे. त्यातला एक कण घे आणि तो तांदूळ काय कर, तू त्याचं विभाजन कर. अधुना आत्ता, इमम तंडुलम, ह्या तांदूळाचं विभाजन कर किंवा 2 तुकडे कर किंवा काय जसे तुकडे होतील तसे. अर्णव तात कियान लघु अस्ति. हा तांदळाचा कण किती छोटा आहे बाबा. पिताश्री एषः म्हणजे हा तांदळाचा कण. पश्यतु एतस्य भागद्वयं यथा कथम अपि कृतं मया. पिताश्री पहा कसे बसे मी याचे 2 तुकडे करू शकलोय किंवा माझ्याकडून याचे 2 तुकडे झालेत. पिता इतः अपि लघुतरम भागम कर्तुम शक्यते वा. बेटा याहीपेक्षा अजून छोटे तुकडे किंवा छोटे भाग ह्या तांदळाचे होतील का बेटा. पुढच्या संवादामध्ये बघणार आहोत आपण. अर्णव लगेच आपल्या वडिलांना उत्तर देतोय. विद्यार्थी मित्र, यदि क्रियते तरी चूर्णम भवेत तस्य. बघा आता आपल्या संवादाला या ठिकाणी सूक्ष्म रीतीकडे नेण्याचा लेखकाने प्रयत्न केलेला आहे. आणि अर्णव म्हणतो बाबा मी जर याचे सूक्ष्म कण अजून करण्यासाठी जर प्रयत्न केला तर कसलं चित्र दिसलं विद्यार्थी मित्र हो. तांदळामध्ये पीठ, तांदळाचं काय आहे पीठ. तसं चूर्णम यदि क्रियते, जर बाबाश्री मी जर याचा तसा प्रयत्न केला तर ते पीठ होईल. पिता सम्यक उक्तम त्वया. छान, सम्यक, योग्य बोललास बरं का बेटा. मला जी अपेक्षा होती, तुला ह्या ज्ञानावर मला जे आणायचं होतं ते बरोबर आपण इथे येऊन पोचलेलो आहोत. की जर आपण याचे अधिक सूक्ष्म तुकडे किंवा कण करण्याचा प्रयत्न केला तर त्याचं पीठ होईल. आणि हे जे तू बोललेलं आहे सम्यक उक्तम त्वया, तुझ्याकडून अगदी योग्य बोललेलं आहे. यत्र एतत् विभाजनम समाप्यते. बेटा लक्ष दे, सर्व विद्यार्थ्यांनी आता इथे लक्ष द्यायचं आहे. परमाणूची व्याख्या इथे स्पष्ट होणार आहे विद्यार्थी मित्रो. यत्र एतत् विभाजनम समाप्यते, ज्या ठिकाणी, यत्र जेथे, तत्र तेथे, जिथे याचं विभाजन समाप्त होतं म्हणजे संपतं त्याच ठिकाणी यस्मात् सूक्ष्मतरम भागम प्राप्तुम न शक्यते. आता ह्याहून बारीक अधिक सूक्ष्म कण प्राप्त करणं शक्य राहत नाही. विद्यार्थी मित्रहो, स एव परमः अणुः, तोच श्रेष्ठ अणु किंवा सूक्ष्म अणु किंवा परमाणू. परमाणू म्हणजे एकदम सूक्ष्मातला विद्यार्थी मित्रहो सूक्ष्म भाग की ज्याचं आता विघटन करणं शक्य नाही. आणि म्हणून आता अर्णव आपल्या वडिलांसोबत बोलतोय पुढे. अर्णवः द्रव्यस्य अंतिमः घटकः मूलम तत्वम च परमाणुः. पिताश्री मी तसंच ऐकलेलं आहे. द्रव्याचा अंतिम घटक म्हणजे शेवटचा घटक. बघा मगा द्रव्य सांगितलं पदार्थाचा घटक
एकदम शेवटचा कण, द्रव्याचा अंतिम घटक, तेच मूल तत्व म्हणजेच परमाणू किंवा तोच मूल तत्व म्हणजे परमाणू. सत्यम खलू, मी जे ऐकलेलं आहे बाबा ते खरं आहे का? सत्यम खलू, खलू हे अव्यय आहे. आणि बघा हे चित्र कशाचं दिसतंय तुम्हाला? एकदम छोटे 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 विद्यार्थी मित्र तुमच्या पुढे सूक्ष्म कण या ठिकाणी दाखवलेले आहेत. आता याच्यापेक्षा जर आपण सूक्ष्म कण केले तर ते काय होणार होतं? पीठ होईल. म्हणून विद्यार्थी मित्र या पाठामध्ये जे आलेले संधी विग्रह आहेत ते आपण पाहणार आहोत. नैके, नैके न अधिक एके म्हणजे एक नाही अनेक. इतोपी मध्ये जे चिन्ह आहे विद्यार्थी मित्र तो इंग्रजी यस नाही आहे, द्विखंड आहे आपल्या संस्कृतमध्ये. इतः अधिक अपि, यथा कथम अपि, यथा कथम अधिक अपि. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्र तथेती, तथेती म्हणजे तथा अधिक इति. तथामध्ये काय आहे? आ आणि पुढे इति. पुढे विद्यार्थी मित्र शब्दार्थ. या प्रथम भागामध्ये जो अर्धा भाग घेतलेला आहे आपण पाठाचा, त्याच्यामध्ये जेवढे शब्द आलेत विद्यार्थी मित्र ते शब्दार्थ पाहणार आहोत. इथे आपण जपा कुसुम म्हणजे जास्वंदीचं फूल. त्याचप्रमाणे दुसरा शब्द आहे विद्यार्थी मित्र मग्नः. कोण? अर्णवचे वडील ते पुस्तक वाचण्यामध्ये मग्न आहेत, त्या ठिकाणी हा शब्द गेलेला आहे म्हणजे गडून गेलेला, मग्न असलेला. महानसतः पंचमी स्वयंपाकघरातून. त्याचप्रमाणे सम्यक उक्तम म्हणजे बरोबर बोललात, तुम्ही काय झालेला आहात? बरोबर बोललेला आहात. पुढे विद्यार्थी मित्र आज आपला जो पाठ झालेला आहे त्या पाठामध्ये आपण जे काही संवाद शिकलेलो आहोत त्यासाठी आपल्याला गृहकार्य करायचं आहे की जेणेकरून अध्यापन चांगल्या पद्धतीनं आपलं दृढीकरण होतं. आणि म्हणून गृहकार्य पठित संवादस्य माध्यम भाषया अनुवादम लिखतु. आपण जो आत्तापर्यंत जेवढा संवाद शिकलेलो आहोत विद्यार्थी मित्र त्या संपूर्ण संवादाचं आपल्या भाषेमध्ये माध्यम भाषया अनुवादम लिखतु, अनुवाद करायचा आहे तुम्ही विद्यार्थी मित्र. त्याचप्रमाणे दुसरा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र तुमच्यासाठी, तंडुलान आनय इति पिता अर्णवम किमर्थम आदिष्टवान. का आदेश दिला? तांदूळ आण अशी वडिलांनी जी आज्ञा दिलेली